महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठा दिलासा म्हणावा लागेल माणिकराव कोकाटे यांना आणि अर्थातच पर्यायानं अजित पवार गटाला माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा देण्यात आलेली होती 2 वर्ष तुरुंगवास आणि त्याबरोबरीनं 50,000चा दंड, कोकाटेंच्या या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। कोकाटेंना सुप्रीम दिलासा मिळालेला आहे असं म्हणावं लागेल, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेलेले होते। अधिक माहिती आपण बघतोय। या सगळ्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टानं हा दिलासा दिलेला आहे माणिकराव कोकाटेंना। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही हे देखील आता सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। राज्य सरकारला नोटीस देण्यात आली आहे। सुनावणी होईपर्यंत माणिकरावांना हा एक सगळ्यात मोठा दिलासा म्हणावा लागेल। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवलं जात होतं। विरोधकांनी जोरदार टीका केलेली होती। तसंच आमदारकीचा राजीनामा द्या ही प्रामुख्यानं मागणी केली जात होतीच। मात्र एकीकडे आपण बघतोय त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता आणि आता सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळतोय। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही हे आता सर्वोच्च न्यायालयातनं स्पष्ट झालेलं आहे आणि हा एक खूप मोठा दिलासा अर्थातच अजित पवार गटाला आणि त्याचबरोबरीनं माणिकराव कोकाटेंना सुनावणी होईपर्यंत माणिकराव कोकाटे यांना हा दिलासा मिळालेला आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, मोठा दिलासा कोकाटेंना आणि पर्यायानं अजित पवारांना। बिलकुल, कारण त्या हायकोर्टानं सुद्धा सांगितलं होतं की या संदर्भामध्ये आमदार म्हणून अपात्र आता ठरवलं जाईल, परंतु आता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला जी आहे ती स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आमदार म्हणून सुद्धा आता अपात्र ठरवलं जाणार नाही आणि या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून त्यांचं मत सुद्धा मागून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत पुढील अंतिम निकाल जो दिला जात नाही, आता ही अंतरिम आदेश जो आहे ते पारित केलेले आहेत सुप्रीम कोर्टाने, परंतु यावर सुनावणी घेऊन पुन्हा ही या संदर्भामध्ये केस चालू होईल आणि जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत माणिकराव कोकाटे यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली। नक्कीच रामराजे, आणखीन कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे कोर्टामध्ये उपस्थित करण्यात आले होते जेणे योग्य ही स्थगिती दिली गेली आहे कोर्टाने? बिलकुल, पहिलं तर एक सदस्य म्हणून त्यांचं जे अधिकार आहे ते अधिकार डावलता येऊ शकत नाही अशा प्रकारे हा मुद्दा मांडण्यात आला होता आणि त्याचबरोबर की सुप्रीम कोर्टानं आपलं म्हणणं ऐकून घ्यावं आणि या संदर्भामधला निकाल जो असेल जो हायकोर्टाने निकाल दिला होता तर त्यामध्ये काही महत्वपूर्ण त्रुटी राहिलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये अगोदर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण जे ते ऐकून घ्यावं आणि माणिकराव कोकाटे यांची बाजू जी आहे ती ऐकून घ्यावी असा मुद्दा मांडला होता आणि त्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे। नक्कीच या संदर्भातला दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आधीच माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यासाठीचे जे प्रयत्न आहे त्याला फळ आलेलं आहे असंच सध्या म्हणावं लागतंय। मात्र अर्थातच ही राज्य सरकारला नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे आमदारकी संदर्भात। सुषमा अंधारेजी सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे, मोठा दिलासा दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाकडनं। मला 2 दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की संसद सदस्य किंवा विधिमंडळाचे जे सदस्य असतात त्यांना एक स्पेशल प्रिव्हिलेज असतं, तो म्हणजे अटकेपासून संरक्षणाचा अधिकार आणि ज्या विशेषाधिकारांच्या अधीन राहून माननीय न्यायालयाने त्या सगळ्या प्राप्त परिस्थितींचा विचार करून जो निकाल दिलाय तो कायद्याच्या चौकटीतला अतिशय योग्य आहे, परंतु प्रश्न उरतो तो नैतिकतेचा की एवढे सगळे आरोप झाल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर खरंच नैतिक अधिकार त्या पक्षाला किंवा त्या सरकारला उरतो का की इतक्या भ्रष्ट लोकांना अशा पद्धतीने पुन्हा एकदा सरकारमध्ये सामावून घ्यावं? तर सरकारची नैतिकता इथे जास्त महत्वाची आहे। मला वाटतं बऱ्याचदा आपण नियमांपेक्षा सुद्धा जे लिखित अलिखित संकेत दिलेले असतात राजकारणासाठीच्या त्या संकेतांचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं। हे संकेत सरकार पाळणार का हा खरा प्रश्न आहे। सुषमाजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा नाराजी होतीच कोकाटेंवरती असंही म्हटलं जात होतं, मात्र हा निर्णय जो आहे तो अजित पवारांना आणि कोकाटेंना मोठा दिलासा देणारा आहे। काय सूचित करतोय हा निर्णय?
नाही, हा निर्णय मला असं वाटतं की कोकाटेंना निश्चितपणे आणि एकूण म्हणजे उद्या चालून जर काही त्यांना स्पष्टोक्ती करायची असेल, आपल्या पक्षाचा बचाव करायचा असेल, तर तो बचाव करण्यासाठी या निर्णयाच्या आधारे ते निश्चितपणे बचावात्मक पवित्रा घेऊ शकतात. परंतु असा बचाव जरी त्यांनी केला तरी तुम्ही चमचाभर खाल्लं काय आणि तुम्ही टोपलंभर खाल्लं काय, तुम्ही खाल्लं हे जास्त महत्वाचं आहे. जरी तुम्ही नक्कीच. संसद सदस्य किंवा विधिमंडळाचे सदस्य म्हणून तुम्हाला काही प्रिव्हिलेज जरी मिळणार असले, अटकेपासून संरक्षण वगैरे हे सगळे जरी तुम्हाला अधिकार, विशेष अधिकार मिळत असले, तरी सुद्धा मॉरॅलिटी, द मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, तर ती अशी की अशा भ्रष्ट व्यक्तीला, ज्याच्यावर इतके सारे आरोप झाले, ज्याला सलग 2 कोर्टाने दोषी ठरवलेलं आहे, अशा माणसाला खरंच सत्तेत सामावून घ्यावं का आणि त्याच्या बचावासाठी पक्षाने किंवा पक्षातल्या नेत्यांनी उतरावं का, आणि अगदी. उतरणाऱ्या लोकांची मग नैतिकता काय असेल. नक्कीच सुषमाजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहे. तर प्रवीणजी, सुषमा अंधारेंनी थेट सवाल केलेला आहे, नैतिकतेचं काय? हा जरी दिलासा मिळाला असला तरी नैतिकतेचं काय? नैतिकतेच्या आधारेच या ठिकाणी सरकारनं त्यांचं पहिलं खातं काढून घेतलं. खातं काढून घेतल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं. तिसऱ्या टप्प्यामध्ये शेवटी आपल्या या देशामध्ये सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. आणि मी पहिल्या दिवशीच त्या ठिकाणी म्हणालो होतो की न्यायालयीन प्रक्रिया आहे, कायदा आहे, नॅचरल जस्टिस प्रत्येक नागरिकाला मिळण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करणं घाईचं होईल. आणि शेवटी मी जी पहिल्या दिवशी भूमिका व्यक्त केली की सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे, ते त्यांना न्याय देऊ शकतं. आणि सुप्रीम कोर्टा अगोदर एखादी जर कारवाई केली तर त्याच्या नागरिकत्वाला जो नॅचरल जस्टिस आहे त्यावर अन्याय होईल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला या ठिकाणी स्थगिती दिली आणि त्यांचे आमदारकी अबाधित राहिले. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आपण त्या ठिकाणी सन्मानच केला पाहिजे. नक्कीच. नैतिकता वगैरे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा आमच्या महायुती सरकारला शिकवण्याची आवश्यकता नाही. नैतिकतेच्या आधारेच त्यांचं खातं तात्काळ काढलं, मंत्रिपद काढलं आणि त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू होती. शेवटी सुप्रीम कोर्टाचा आदेश हा आपल्या सगळ्यांना शिरसावंदी असतो, त्याचा सन्मान आपण केला पाहिजे अपार्ट फ्रॉम सगळ्या राजकीय आपल्या भूमिका. नक्कीच, धन्यवाद प्रवीणजी आमच्याशी बोललात त्यासाठी. बातमीवरती आपलं लक्ष असंच राहणार आहे. मात्र तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथे थांबायची. पाहत राहा NDTV मराठी. तर सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी जाणून घेऊयात. माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. सुनावणी झाली आणि निकाल आलेला आहे. सुप्रीम निकाल आलाय. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे म्हणून त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे. सुनावणी होईपर्यंत माणिकराव कोकाटेंना दिलासा दिलेला आहे. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रांजल, मोठा दिलासा माणिकराव कोकाटेंना. सुप्रीम कोर्टाने नेमकं काय नमूद केलंय सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांसाठी. वैष्णवी, खरं आहे माणिकराव कोकाटे यांना खरं तर मोठा दिलासा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोकाटे हे अडचणीत आहेत आणि सुप्रीम कोर्ट खरं तर त्यांना दिलासा देणार का याकडे लक्ष लागलेलं असतानाच सुप्रीम कोर्टाने म्हणजे आपण बघितलं तर आज सुनावणी ही झालेली आहेत आणि माणिकराव कोकाटे यांना अखेर दिलासा मिळालेला आहे. आज आपण बघितलं तर हायकोर्टाने त्यांना अटकेला खरं तर अटकेचं जे जामीन आहे ते मंजूर केलेलं होतं, अटकेला स्टे दिलेला होता. मात्र त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली होती आणि अखेर त्यानंतर
सर्वोच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडून धाव ही घेण्यात आली होती आणि आत्ताची जी अपडेट येते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती ही मिळालेली आहे. आमदार म्हणून अपात्र देखील ठरवले जाणार नाहीत. खरं तर माणिकराव कोकाटेंसाठी ही मोठी बातमी म्हणावी लागणार आहेत, मोठा दिलासा म्हणावा लागणार आहेत, कारण मंत्रिपद हे माणिकराव कोकाटेंचं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आलेली आहेत. विरोधक हे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक हे आक्रमक झाले होते. आमदारकी देखील रद्द करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती. मात्र सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की त्यांचे आमदार जे आहेत ते अपात्र म्हणून ठरवले जाणार नाहीत. यासोबतच राज्य सरकारला यावर नोटीसही देण्यात आलेली आहेत आणि सुनावणी होईपर्यंत खरं तर माणिकरावांना हा दिलासा असणार आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. वैद्यकीय कारणास्तव त्यांना अटक देखील करण्यात आली नव्हती. त्यानंतर 3 दिवसांपूर्वी हायकोर्टामध्ये या घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती आणि आत्ताची ही मोठी बातमी आहे. माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालेला आहे. हे संपूर्ण प्रकरण आपण बघितलं तर नाशिकच्या उच्चभ्रू परिसरातील सदनिका ज्या आहेत ते माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी हडपलेल्या होत्या. याबाबत 1995 साली गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यांना शिक्षा ठोठावली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यावरती स्थगिती दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्गाची शिक्षा जी आहे ती कायम ठेवली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट हे बजावलेलं होतं. पण नाशिक पोलिसांना अटक देखील करायला गेले होते. मात्र त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव उपचार सुरू होते. हायकोर्टाने दिलासा दिला होता आणि अटक ही टळलेली होती आणि आत्ता सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांना दिलासा दिलेला आहे. आणि एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांनाच नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच खरं तर हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. वैष्णवी, अर्थातच मोठा दिलासा आहे फक्त कोकाटेंना नाही तर राष्ट्रवादीसाठी सुद्धा, कारण की पहिले सुद्धा एक मंत्रिपद जे ते रिक्त झालं होतं. आता हे दुसरं मंत्रिपद दणका भेटलाय. मात्र आमदारकी सध्या शाबूत आहे आणि म्हणून एक आशेचा किरण राष्ट्रवादीसाठी हा आहे. धन्यवाद प्रांजल, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे. तर माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. सुप्रीम कोर्टानं अगदी सुप्रीम दिलासा त्यांना दिलेला आहे. मंत्रिपद जरी कोकाटेंचं गेलं असलं, शिक्षेला स्थगिती जी आहे ती आता त्यांना मिळालेली आहे. हायकोर्टाचा जो निकाल होता तो सुप्रीम कोर्टानं इकडे सुद्धा आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टानं त्याला दिलासा दिलाय. शिक्षेची स्थगिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांना कुठलीही शिक्षा होणार नाही आहे. अटक सुद्धा त्यांना करण्यात आलेली नाही. अटकेपासून सुद्धा ते वाचलेत, कारण की ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची जी आरोग्य परिस्थिती आहे त्या संदर्भात काही अहवाल जे ते डॉक्टरांकडून सादर करण्यात आले आणि त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली नाहीये. मात्र जी शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती त्या संदर्भात माणिकराव कोकाटेंनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती आणि त्यानुसार आज सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा दिलेला आहे. खरं तर फक्त कोकाटेंनाच नाही तर राष्ट्रवादीलाच हा एक सुप्रीम दिलासा आपण म्हणू शकतो, कारण की राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मागे, मंत्र्यांच्या मागे हे सत्र जे आहे ते सुरू असल्याचं दिसलं होतं.